अध्याय 66. पौंड्रक आणि काशीराजाचा उद्धार. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, बलराम ब्रजमध्ये असताना कुरुकृष्ण देशाचा अज्ञानी राजा पौंड्रकाने आपला एक दूत द्वारकेत श्रीकृष्णाकडे पाठविला. त्याच्या हाती निरोप पाठविला की भगवान वासुदेव मीच आहे. मूर्ख लोकांनी त्याला खोटेच तसे सांगितले होते की राजे, आपणच भगवान वासुदेव आहात आणि या जगताच्या रक्षणासाठी आपण पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. अशा प्रचाराचे फलस्वरूप हा मूर्ख राजा स्वतःलाच वासुदेव मानू लागला होता. त्याने अचिंत्यगती भगवान श्रीकृष्णाची लीला आणि रहस्य न जाणता द्वारकेत त्याच्याकडे एक दूत पाठविला. तो राजसभेत आला आणि तेथे बसलेल्या कमलनयन भगवान श्रीकृष्ण आणि अन्य सभासदांसमोर त्याने राजा पौंड्रकाचा संदेश वाचून दाखविला. तो संदेश असा होता, एकमात्र मीच वासुदेव आहे, दुसरा कोणी नाही. प्राण्यांवर कृपा करण्यासाठी मीच अवतार घेतला आहे. तुम्ही खोटे नाटे वासुदेव नाव ठेवले आहे. आता या नावाचा त्याग करा. यदुवंशी तुम्ही मूर्खतावश माझी चिन्हे धारण केली आहेत, त्यांचा त्याग करा आणि माझी शरण घ्या. जर तुम्हाला माझे म्हणणे मान्य नसेल तर माझ्याशी युद्ध करा. हा संदेश ऐकताच उग्रसेन आणि अन्य सभासद जोरजोराने हसू लागले. नंतर श्रीकृष्ण त्या दूतास म्हणाले, अरे दूता, तू जाऊन आपल्या राजास सांग की अरे मूर्खा, मी माझे चक्र आदी असेच नाही सोडणार. त्यांना मी तुझ्यावर सोडेन. तसेच तुझ्या मूर्ख साथीदारांवर ज्यांनी तुला वासुदेव असे खोटेच सांगितले आहे त्यांच्यावर माझे चक्र चालवीन. भगवंताचा हा संदेश त्या दूताने पौंड्रक राजाला सांगितला. भगवान श्रीकृष्णांनी रथावर स्वार होऊन काशीवर चढाई केली. कारण पौंड्रक त्यावेळी त्याचा मित्र काशीराज याच्या राज्यात होता. भगवंताच्या आक्रमणाची वार्ता कळताच पौंड्रक सुद्धा 2 अक्षौहिणी सेना घेऊन नगराबाहेर आला. काशीराज पौंड्रकाचा मित्र होता. तो सुद्धा 3 अक्षौहिणी सेनेसह पौंड्रकाच्या मागेच आला. श्रीकृष्णांनी पाहिले की पौंड्रकाने सुद्धा शंख, चक्र, गदा, तलवार, शांग, धनुष्य आणि श्रीवत्स चिन्ह आदी धारण केली आहे. त्याच्या गळ्यात खोटाच कौस्तुभमणी आहे आणि वनमाला होती. शिरावर बहुमूल्य मुकुट आणि कानामध्ये मकराकृती कुंडले होती. त्याचा हा वेश बनावटी होता. जणू काही कोणी अभिनेताच रंगमंचावर अभिनय करण्यास आला आहे. त्याच्याकडे पाहून भगवान खळखळून हसले. नंतर युद्धास प्रारंभ झाला. शत्रूंनी श्रीकृष्णावर त्रिशूल, गदा, मुद्गल, शक्ती, प्रास, तोमर, तलवार आदी शस्त्रांनी हल्ला केला. भगवंतांनी सुद्धा गदा, तलवार, चक्र आणि धनुष्यबाण या शस्त्रास्त्रांनी पौंड्रक आणि काशीराज यांच्या सेनेस त्राही करून सोडले. त्यांचे रथ मोडून पाडले. नंतर भगवान पौंड्रकाकडे वळाले. त्यांनी त्याचा रथ आपल्या तीक्ष्ण बाणांनी मोडून टाकल्यानंतर त्यांनी आपल्या चक्राने पौंड्रकाचे शिर धडावेगळे केले. नंतर ते काशीराजाकडे वळाले आणि त्याला आपल्या तीक्ष्ण बाणांनी यमसदनी पाठविले. यानंतर ते द्वारकेस परतले. पौंड्रकास सतत श्रीकृष्ण स्वरूपाचे ध्यान लागलेले असल्याने मृत्यूनंतर त्याची प्राणज्योती भगवंतात विलीन झाली. येथे अध्याय 66 संपन्न झाला. अध्याय 67. द्विविध वानराचा उद्धार. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, द्विविध नावाचा एक वानर होता. तो भौमासुराचा सखा होता आणि सुग्रीवाचा मंत्री होता. भौमासुराच्या वधामुळे चिडून जाऊन तो गावोगावी जाऊन आग लावून मोठ्या मोठ्या वसाहती नष्ट करू लागला होता. ही दुष्टतापूर्ण कर्मे तो अनार्थ देशातच करू लागला होता, कारण श्रीकृष्ण त्याच प्रदेशात होते. तो ऋषी मुनींच्या यज्ञात मलमूत्र आदी घालून त्यास दूषित करीत असे. अशा प्रकारे त्याने जनतेस त्राही करून सोडले होते. एके दिवशी तो दुष्ट वानर मधुर संगीताचा आवाज ऐकून रेवतक पर्वतावर गेला. तेथे त्याने बलरामांना पाहिले. त्यांच्या सोबत अनेक गोपी होत्या. ते सर्व मधुर संगीताचा आस्वाद घेत होते. त्या वानराने झाडांच्या फांद्यावर चढून त्या वाकवून गोपींना त्रास देण्यास प्रारंभ केला. बलरामांना क्रोध आला. त्यांनी आपले मुसळ घेऊन त्या वानरावर प्रहार केला. परंतु तितक्यात त्या वानराने एक मोठा वृक्ष तोडून बलरामांच्या अंगावर टाकला.
परंतु त्यांनी तो दोन्ही हातांनी वरच्यावर झेलला. बलरामांनी आपल्या मुसळाने त्या वानराच्या मस्तकावर जोरदार प्रहार केला. त्याने त्याचे मस्तक फुटून रक्त वाहू लागले, परंतु त्याची तमा न बाळगता त्या वानराने आणखी एक झाड तोडून बलरामांच्या अंगावर टाकले. ते त्यांनी तुकडे तुकडे करून टाकले. यानंतर द्विविधाने अजून एक वृक्ष तोडून बलरामांवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु बलरामाने त्याचेही तुकडे करून टाकले. अशा प्रकारे त्या वानराने वनातील अनेक मोठे मोठे वृक्ष तोडले. शेवटी बलरामांनी आपल्या मुसळाने त्या वानराच्या हनवटीवर प्रहार केला. त्यावेळी तो दुष्ट वानर रक्त ओकून गतप्राण झाला. त्याच्या मृत्यूने समस्त ऋषीमुनींना आनंद झाला. त्यांनी तो साधू साधू असे म्हणून व्यक्त केला. त्या वानराने पृथ्वीवर मोठा उत्पात माजविला होता. त्याच्या मृत्यूने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर बलरामांनी द्वारकापुरीस प्रस्थान केले. अध्याय 67 संपन्न झाला. कौरवांवर बलरामांचा कोप आणि कुमार सांब याचा विवाह. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, दुर्योधनाने आपली कन्या लक्ष्मणाचे स्वयंवर आयोजित केले होते. अनेक मोठे मोठे वीर तेथे जमले होते. या वीरांमध्ये सांबाने लक्ष्मणास जिंकून आणले होते. तो द्वारकापुरीस येण्यास निघाला. एक यदुवंशीय बालक आपल्या कन्येस जिंकून घेऊन जात असल्याचे पाहून कौरवांना क्रोध आला. त्यांनी कर्णाला आपला नेता बनवून सांबाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. सांबाने आपले एक उत्तम धनुष्य काढून एकटाच रणभूमीवर तो लढू लागला. त्याने कर्ण आदी 6 वीरांच्या रथावर एकदम बाणांचा वर्षाव केला. कौरवांनी सर्वांनी मिळून सांबावर बाणांचा वर्षाव केला. त्याचा रथ त्यांनी मोडून टाकला आणि सांबास बांधून हस्तिनापुरी नेले. नारदांकडून हा समाचार कृष्णास समजला. त्यावेळी श्रीकृष्ण आणि बलरामांना अतिशय क्रोध आला. महाराज उग्रसेनांच्या आज्ञेने यदुवंशीय सेना कौरवांवर चढाई करण्याची तयारी करू लागली. त्यावेळी बलरामांना कुरुवंशीय आणि यदुवंशीयांमध्ये लढाई होणे योग्य नाही असे वाटले. त्यांनी यदुवंशीयांना शांत केले आणि स्वतः काही ब्राह्मणांसह हस्तिनापुरी रवाना झाले. तेथे पोहोचल्यावर नगरच्या एका उपवनात ते थांबले आणि उद्धवास धृतराष्ट्राच्या दरबारी पाठविले. उद्धवाने बलराम आले असल्याची वार्ता त्यांना सांगितली. दुर्योधन आदी सर्वांनी बलरामांचे मोठे हार्दिक स्वागत करून त्यांना दरबारात आणले आणि प्राथमिक क्षेमकुशल विचारणे झाल्यानंतर बलरामांनी उग्रसेनाचा संदेश सांगितला. संदेशात म्हटले होते, अनेक कौरवांनी मिळून एकट्या सांबावर आक्रमण करून त्याला बंदी बनविले आहे. आपणामध्ये फूट पडू नये म्हणून आम्ही हे सर्व सहन करीत आहोत. यासाठी आता भांडण न वाढविता सांब आणि नववधू यांना पाठवून द्यावे. परंतु कौरवांना आपली शक्ती, सामर्थ्य, धन, ऐश्वर याचा अतिशय मद चढला होता. त्यांनी उग्रसेनाच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले. बलरामांना कौरवांच्या या वर्तनाचा अतिशय क्रोध आला. त्यांनी मनातच ठरविले की आज मी पृथ्वीस कौरवहीन करून टाकीन. ते आपला नांगर घेऊन उभे राहिले. त्यांनी त्या नांगराच्या टोकाने पृथ्वीस अनेक वेळा टोचून हस्तिनापुरास उकरून काढले आणि त्याला पाण्यात बुडवण्यासाठी गंगेकडे ओढू लागले. त्यावेळी हस्तिनापूर नगर पाण्यातील नावेप्रमाणे डोलू लागले. कौरव अतिशय घाबरले. आता हस्तिनापूर पूर्णपणे पाण्यात बुडणार या कल्पनेने त्यांनी सांब आणि लक्ष्मणाला पुढे करून त्यांच्या मागे दुर्योधन संपूर्ण कुटुंबियासह बलरामांच्या चरणांवर नतमस्तक झाला आणि मोठ्या नम्र भावाने त्यांनी क्षमा मागितली. नंतर त्याने बलरामांची स्तुती केली. त्यावेळी बलरामांनी प्रसन्न होऊन त्यांना अभयदान दिले. दुर्योधनाने आपली कन्या लक्ष्मणास आंधळाच्या स्वरूपात 100 हत्ती, 10,000 घोडे, सोन्यासारखे चमकणारे 6,000 रथ, 1,000 दासदासी दिल्या. यदुवंश शिरोमणी बलरामांनी या सर्वांचा स्वीकार करून सांब आणि लक्ष्मणासह कौरवांचे अभिनंदन स्वीकारून द्वारकेची यात्रा प्रारंभ केली. द्वारकेस पोहोचल्यावर संपूर्ण सभेस आपला हस्तिनापूरचा वृत्तांत त्यांनी निवेदन केला. शुकदेव परीक्षितास म्हणाले, राजन, हे हस्तिनापूर आज सुद्धा दक्षिणेकडे उंच आणि
गंगा नदीच्या दिशेला थोडे झुकलेले आहे. अशा प्रकारे ते बलरामांच्या पराक्रमाची सूचना देत आहे. येथे अध्याय 68 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.